नवी मुंबईमधील रबाळे MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका दुकानात 4 ते 5 टोळक्याने मध्यरात्री धुमाकूळ घातला आहे। मध्यरात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास दुकानात घुसून दुकान मालकाला पिस्तूल आणि कोयत्याचा धाक दाखवला आहे। यामध्ये 3 व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यातील 2 आरोपींना पोलिसांच्या पथकाने तात्काळ अटक केली आहे। यातील एका आरोपीचा शोध सुरू आहे। या घटनेमध्ये वापरण्यात आलेली धारदार शस्त्रे व पिस्तूल जप्त करण्यात आले आहे। तिसरा आरोपी मुख्य आरोपी असून त्याचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी दिली आहे। रबाळे MIDC पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 211/24 कलम 307, 323, 504, 507, 34 रेड विथ आर्म्स ॲक्ट 3/4/25 अन्वये सदरचा गुन्हा हा 3/5/2024 दाखल करण्यात आलेला आहे। यामधील फिर्यादीच्या तक्रारीवरून 3 व्यक्तीच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्या तक्रारीत त्याने असं सांगितलेलं होतं की त्याला त्याच्या घरी येऊन शिवीगाळ करून, मारहाण करून, कोयता आणि पिस्टलचा धाक दाखवून त्याच्याबरोबर भांडणं करत होते। सदरची माहिती मिळताच DBच्या पथकाने यातील 2 आरोपी यांना तात्काळ अटक केलेली आहे। त्याच्यातला कोयता जप्त केलेला आहे आणि मान्य न्यायालयात पोलीस कस्टडी घेतलेली आहे। आणि यातील एक आरोपी जो पाहिजे आरोपी आहे त्याचा शोध घेण्यासाठी पथक निर्माण केलेलं आहे। त्याला लवकरात लवकर त्याला पण अटक करून त्याच्यावर पण पुढील कारवाई करण्यात येत आहे। तर नक्की यांच्या भांडणाच्या पाठचं काय कारण काय होतं? यामागे काही असं विशेष म्हणून कारण नाही, कारण ते त्यातील जो पाहिजे असलेला आरोपी आहे त्याचा त्या दिवशी वाढदिवस होता आणि तो राहायला कळवा भागात, ठाणे जिल्ह्याच्या भागात राहतो। ती बाउंड्री आहे रबाळे MIDC पोलीस स्टेशनची। आणि त्यानंतर त्यांनी दारूच्या नशेमध्ये त्या भागातील रबाळे MIDC भागातील राहणाऱ्या लोकांना अशा पद्धतीचा त्रास दिलेला आहे। त्यावर गुन्हा दाखल केला आहे। 2 आरोपी अटक आहेत। तिसरा आरोपी पण आपण लवकर अटक करू। पिस्टल यामध्ये रिकव्हरी झालेली आहे का? तिसरे आरोपी जो मेन आरोपी आहे त्याच्याकडे पिस्टल आहे, कोयता जप्त झालेला आहे। ते पण आपण आरोपीला अटक केल्यानंतर जप्त करू। आरोपीने कधीपर्यंत पोलीस काल त्यांची मॅजिस्ट्रेटकडे कस्टडी झाली आहे। 7 तारखेला काल त्याची मॅजिस्ट्रेट कस्टडी झाली आहे।